नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आजच्या या सुंदर दिवसाला मी बनवत आहे संक्रांतीसाठी स्पेशल तिळाचे असे लाडू. संक्रांती म्हणजे फक्त सण नाही, तर घरातली ऊब, गोड आठवणी आणि आपल्या माणसांसोबत घालवलेला वेळ, म्हणून हा आजचा व्हिडिओ खास आहे. तर मी आता तीळ भाजायला घेतलेले आहेत. तर सांगते मी तुम्हाला काय काय लागणार आहे. पांढरे तीळ, गूळ, थोडं तूप आणि वेलची पावडर आवडीनुसार. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेंगदाणेसुद्धा ॲड करू शकता. तीळ भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तीळ जळू द्यायची नाहीत, नाहीतर लाडू कडू लागतात. हलके हलके तीळ फुलायला लागले की समजायचं ते परफेक्ट भाजले गेलेले आहेत. माझे तीळ भाजून झाले आणि मग मम्मीने भाकरी करायला घेतली. मम्मी बनवते नाचणीच्या भाकरी, ज्याला नागली असंही म्हणतात. आणि एका साईडला मी कढई ठेवली भाजी तयार करण्यासाठी. नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम असतं, जे हाडं आणि दात मजबूत ठेवायला मदत करतं. म्हणून लहान मुलांपासून ते वयस्करांपर्यंत सगळ्यांसाठी नाचणी खूप फायदेशीर आहे. तसेच नाचणीमध्ये फायबर जास्त असतात, त्यामुळे पचन चांगलं राहतं, पोट लवकर भरतं आणि वजन कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. माझी भाजी टाकून झाली, त्यानंतर मी घेतला गूळ किसायला म्हणजे मी बारीक बारीक कापून घेणार होती. तर हा बारीक केलेला गूळ मी आता भाजलेल्या तिळांमध्ये ॲड केला. म्हणजे काही जण पाक वेगळा तयार करतात, पण मी तसं करत नाही. माझी पद्धत थोडी वेगळी आहे. आणि ती पातेली मी आता गॅसवर ठेवली. तीळ आणि गूळ मिक्स करायचा, त्याच्यात थोडी वेलची पूड टाकायची तुमच्या चवीनुसार आणि मेल्ट होईपर्यंत ते मिश्रण फिरवत राहायचं. एकजीव झालं की नंतर ते आपण एखाद्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण लाडू वळायला घेणार आहोत. आणि एक सांगू का, लाडू खूप सुंदर झालेले आहेत. म्हणजे जास्त कडकसुद्धा नाही आणि मऊसुद्धा नाही, एकदम परफेक्ट. आणि मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम तिळगुळाचे लाडू केले आणि खूप छान झाले, परफेक्ट झाले. म्हणजे ज्यांनी खाल्ले त्यांनी मला कॉम्प्लिमेंटसुद्धा दिली की असं वाटत नाही की फर्स्ट टाईम केले. सो आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ मी. आणि अशा प्रकारे आम्ही तिळगुळाचे लाडू वळून घेतले